भ्रांतीचा सागरू या मोहाचा डोंगरू होईन याशी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेच गाठोकडे, ऐशी सामर्थ्य अशी चोखडे ज्ञानी ये. काय सांगतात भगवान अर्जुनाला गीतेमध्ये परमात्मा स्वरूपाचं ज्ञान सांगतात. जे परमात्मा नावाची काय वस्तू आहे त्या परमात्म्याचं आत्मरूपानं काय करून देतात, ज्ञान करून देतात. आणि ते ज्ञान सांगत असताना त्या ज्ञानाचं काय महत्त्व आहे. कारण कुठलीही वस्तू प्राप्त होण्याच्या अगोदर तिचं महत्त्व कळालं म्हणजे माणसाला तिच्या प्राप्तीची काय होत असते, इच्छा होत असते. आणि ती वस्तू प्राप्त करून घेण्याचा माणूस काय करीत असतं, प्रयत्न करीत असतं. एकदा प्राप्त झाल्यावर ती वस्तू कशी आहे हे त्याला सांगायची गरज नसते, कारण तो त्याचा अनुभवच असतो. काय असतो त्याचा? समजा अमृत पिणाऱ्याला अमृताचं महत्त्व सांगण्याची गरज आहे का? नाही, कारण त्याला काय आहे, त्याचा अनुभवच आहे. पण ज्यांना अमृत पिलत नाही त्याला अमृताचं काय महत्त्व असतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं महत्त्व. तसं भगवान अर्जुनाला परमात्म स्वरूपाचं ज्ञान सांगत असताना ते परमात्म स्वरूपाचं ज्ञान किती महत्त्वाचं आहे, त्या ज्ञानामध्ये काय सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचं काय करतात, वर्णन करतात. कारण ज्ञान हे परमात्म प्राप्तीचं साधन आहे. काय आहे ते? ते परमात्म स्वरूपाचं ज्ञान आपल्याला परमात्म वस्तूवर काय करतं, नेऊन घालतं, म्हणजे दाखवतं. ती परमात्म वस्तू काय करतं, दाखवतं. आणि ते ज्ञान कशानं होईल तर महावाक्याच्या श्रवणानं. गुरुच्या मुखातून महावाक्याचं श्रवण केलं म्हणजे जीवाला परमात्म्याचं आत्मरूपानं काय होईल, ब्रह्मरूपानं ज्ञान होईल. आता त्या ज्ञानाचं काय सामर्थ्य आहे, कारण परमार्थात जे काही साधू संतांनं सांगितलेले साधनं आहेत, तर परमार्थात 3 प्रकारचे साधनं आहेत. एक वैराग्य, भक्ती आणि ज्ञान. हे परमात्म प्राप्तीचे काय आहेत, साधनं आहेत. मग प्रत्येक साधनामध्ये सामर्थ्य आहे. काय आहे? मग आता वैराग्यामध्ये सुद्धा काय आहे, वैराग्य झालं म्हणजे वैराग्य काही साधी गोष्ट नाही. अरे समजा गोपीचंद राजाला वैराग्य झालं तर त्यानं एवढ्या मोठ्या राज्याचा काय केला, त्याग केला. म्हणजे एवढं मोठं राज्य इतक्या दिवसापासून मिळवलेलं, एवढी मान्यता, एवढं त्याच्यात सुख असलेलं, पण वैराग्य झालं की त्याचा काय केला, त्याग केला. म्हणजे आसक्ती सोडलीच का नाही त्यानं. म्हणजे वैराग्यामध्ये सुद्धा काय एक प्रकारची ताकद आहे, शक्ती आहे की त्याच्यात संसाराची आसक्ती राहत नाही. कारण संसाराची आसक्ती सोडणं इतकं सोपं काम नाही. काही नाही. मोठमोठ्याला संसाराची काही सुटली नाही, कारण तो अनादी कालापासून करीत आलेले त्याचे संस्कार रापलेले आहेत अंतःकरणावर. त्याचंच वर्णन चांगलं म्हणून ऐकलेले. म्हणून मोठमोठाले परमार्थ करणारे जरी असले तरी त्याची संसाराची काय गेली नाही, आसक्ती गेली नाही. म्हणजे त्याला काय नाही, वैराग्य झालं नाही. आणि जोपर्यंत वैराग्य होत नाही तोपर्यंत संसार अंतःकरणातून निघत नाही. आज तो अंतःकरणात जर त्याची आसक्ती राहिली तर परमात्मा घुसत नाही, तर चिंतन घुसत नाही. म्हणून अगोदर काय व्हायला पाहिजे, वैराग्य व्हायला पाहिजे. आणि वैराग्य तर आपण सांगितलं
की अरे अनुकूल भोगाच्या इच्छेचाच त्याग. कशाचा त्याग? भोगाचा तर त्याग आहेच आहे समजा, पण भोगाचा त्याग कधी घडत असतो? इच्छेचा त्याग झाला तर भोगाचा त्याग घडत असतो. समजा आपल्याला भोग काही गोष्टी माणसाला नाही मिळाल्यावर बी त्यागच आहे का नाही त्याचा, पण आतून काय असते त्याची इच्छा असते. म्हणजे इच्छा असल्यावर भोगाचा काय घडत नाही, त्याग घडत नाही. जेव्हा त्याची काय राहणार नाही, इच्छाच राहणार नाही. आणि ती इच्छा न राहणं म्हणजेच काय? वैराग्य आहे. म्हणजे त्याच्यात बी एक काय आहे, एक सामर्थ्य आहे. तसं महाराज म्हणतात इथं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानात बी काय आहे? सामर्थ्य आहे. अर्जुना, मी तुला जे ज्ञान सांगणार आहे त्याचं काय सामर्थ्य आहे ते मी तुला सांगतो. ते म्हणले, महाराज म्हणतात, भ्रांतीचा सागरू, पापाचा आगरू, या मोहाचा डोंगरू होऊन याशी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे. अर्जुना, आता अर्जुनाला एक भ्रांती झाली होती ना. कशामुळं झाली होती? मोहामुळं झाली होती. कारण अर्जुनाला काय झाला होता? मोह झाला होता ना. हे कौरव आहेत, हे माझे आहेत, असा काय त्याला झाला होता? मोह झाला होता. आणि तो मोह कुठं झाला होता? युद्धाच्या ठिकाणी झाला. म्हणून महाराज म्हणतात, आता अर्जुनाचा मोह काही साधा नव्हता ना. कारण एवढे मोठे शत्रू समोर, ते आतापर्यंत त्यानं छळ केला आणि त्याचा काय निर्माण झाला? त्याला मोह निर्माण झाला. आणि तो मोह निर्माण कशानं झाला? तर भ्रांतीनं झाला. आणि ती भ्रांती कशानं झाली? पापानं झाली. कशानं झाली होती? हां, कारण हे माझे आहेत असं त्याला वाटत होतं. हे कशानं? त्याला भ्रांती होती ती. कारण ते माझे नसताना माझे वाटणं ही काय आहे? हां, भ्रांती आहे. हां, मग त्याला भ्रांती होती. पहिली गोष्ट काय भ्रांती होती त्याला? की मी देह आहे ही काय होती? भ्रांती होती. आणि मी देह आहे ही भ्रांती असल्यामुळं देह संबंधी पदार्थ काय वाटत होते? माझे वाटत होते. हां, मग आता त्याच्यामुळं मोह झाला. मग मोह कशानं? देहात्म भ्रांतीनं. कशानं? हां, आणि देहात्म भ्रांती कशानं? पापानं. कशानं? पापानं. ते काय पाप आहे? अरे स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान असणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. कारण अज्ञानानं भ्रांती, भ्रांतीनं मोह, आणि मोहानं दुःख. दुःख कशानं आहे माणसाला? आता ते कौरव मारण्यामुळं त्याला दुःख होणार होतं. तो व्याकुळ झालता. ते कौरवानं व्याकुळ केलं होतं की याला मोह झालता म्हणून व्याकुळ झालता. अरे माणसं, एखाद्याचा मुलगा मेला म्हणून ते रडत येतं. मग मुलगा मेला म्हणून रडत येत का त्याचा मोह आहे म्हणून रडत येत? मग दुसऱ्याचा मुलगा मेल्यावर काऊन नाही रडत? त्याचा काय नाही, त्याचा मोह नाही. म्हणजे दुःख कशानं आहे? हा, मोहामुळं दुःख असते. संसारानं दुःख नाही. संसाराचा काय आपल्याला? मोह आहे. मग मोहानं काय आहे? दुःख आहे. मग त्या दुःखाचं कारण काय? मोह. मोहाचं कारण काय? भ्रांती. देहाला मी म्हणायला ही काय आहे? भ्रांती आहे. म्हणून देह संबंधी पदार्थ माझे म्हणायला. मग आता मोह झाला तो भ्रांतीनं झाला. आणि भ्रांती कशानं झाली? तर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं देह मी आहे अशी भ्रांती झाली. म्हणून अज्ञान काय आहे? पाप. म्हणून सगळ्यात मोठं काय पाप आहे? हा, हे बाकीचे जे पाप आहेत ना, ते अज्ञानातले पाप आहेत. ते कशातले? हा, म्हणून अज्ञानातलं पुण्य बी पापच असतं. काय असतं? हा, म्हणून
पापात्मके पापे नरका जायचे आणि पुण्यात्मके पापे स्वर्ग जायचे. कारण ते पुण्यात्मक सुद्धा काय आहे, पापच आहे. कशामुळं? कारण ते पुण्य अज्ञानात केलेले. कशात केलेले ते? आणि अज्ञानच हे सगळ्यात मोठं काय आहे, पाप आहे. म्हणून हे सगळे माणसं जे अज्ञानी आहेत ना, तर पापीच आहेत. काय करा? मग वाल्या कोळ्यात पापी होता का आपण बी पापी येतो? वाल्या कोळ्यापेक्षा जास्त पापी येतात. काही पापी कारण ते माणसं मारित होता म्हणून आपण त्याला काय म्हणत होतो, पापी म्हणत होतो. मग ते माणसं मारण्याचं पाप तो कशानं करीत होता? अज्ञानानंच करीत होता. कशानं? म्हणजे त्या पापाचं मूळ कारण काय आहे? अज्ञान. कारण त्याला सत्य तो बुद्धी कशामुळे दिली होती? ते पुढचे पाप आहेत हे सगळे. अरे अज्ञान गेल्यावर तसं नका बरं करतो मी. अर्जुनाचं अज्ञान गेलं तेव्हा त्यानं माणसं मारली आणि ते माणसं मारणं हे त्याचं पुण्य ठरलं. तुम्ही बी असं करता? असं नाही किंवा माणसं मारणं पुण्य आहे असं नाही बाबा. पण एक अर्जुन ते म्हणला ना, आधी काय करीन तो? युद्ध करीन ना. हे कारण हे काय आहे? पाप आहे. जेव्हा त्याला ज्ञान झालं तेव्हा म्हणला, देवा तू होय बरं आता जसा बाजूला पाहतोय कोण कोण आलेले तर करतो सुरू आता. म्हणजे ज्ञान झाल्यावर प्रपंचच राहिला नाही, उरला तो अवघा रे. मग आता तो जे करीन ते पुण्यच काय असतं, आणि अज्ञानी जो करीन तो काय? पापच. मग आता त्याच्यात अज्ञानानं काय करीत जावं? समजा अज्ञान आहे तोपर्यंत आपण जे करू ते काय आहे? पापच आहे. मग अज्ञानाने काय करीत जावा? की जे ज्ञानी आहेत ना त्यानं जे सांगितलं ते करीत जावा. म्हणून आपल्या मनानं संसार बी करू नये, परमार्थ बी करूच नाही. काय करीत जाऊ नाही, शहाण्याला विचारून करीत जा. कोणाला? म्हणून पैसे बी मिळवायचे असले तर संताला विचारून मिळू जा. किती मिळवा, काय मिळवा, कशा करता मिळवा, त्याचा उपयोग कसा घ्यावा, हे तुकाराम महाराजांना सांगितलं बी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पैसा मिळू नका असं नाही म्हणले तुकाराम महाराज. आमचे मिळवा म्हणले, जोडा. जोडोनिया धन पण उत्तम व्यवहारे. कोणच्या व्यवहारे? ते म्हणलं उत्तम व्यवहार कोणचा असतो? शास्त्र सांगतं ते. किंवा शास्त्रात सांगितलं की तुम्ही धर्मानं पैसे मिळवा. कसे मिळवा? कष्टानं मिळवा, मेहनतीनं मिळवा. लोकायला लुटून मिळू नका, म्हणजे पाप करून काय मिळू नका, पैसा मिळू नका. मिळवा पण धर्मानं मिळवा. कसा मिळवा? म्हणून व्यवहार करा पण कसा करा? धर्मानं करा. म्हणजे धर्मानं व्यवहार केला तर अंतःकरण काय होईल? शुद्ध होईल. चला, म्हणजे व्यवहार बी करायचा तर शहाण्याला विचारून करीत जा. आपण कोणाला विचारून केला? आपण यायला बापाला, माईला, सोयऱ्याला यायला विचारून केला. आता संतालाच विचारून काऊन करा? कारण आपल्या मनानं आपण काही बी केलं तर पाप होतं. काय होतं? आणि आपल्या मनानं परमार्थ बी केला तरी पाप होतं. काय होत असतं? कारण आपण जाणून बोलून अज्ञानी आहोत. अज्ञानी असल्यामुळं
आपण काय करावं हे आपल्याला कळत नाही, किंवा आपल्या कोणत्या करण्यातून आपल्याला लाभ होईल आणि हानी होईल याचं काही नाही आपल्याला ज्ञान नाही. समजा एखादा पागल माणूस आहे, पागल झालेल्या माणसाच्या मनानं त्याला कोणता संसार करण्याचं स्वातंत्र्य देता तुम्ही? एखादी पागल झालेली बाई आहे, तिला स्वयंपाक करू देता का तुम्ही? काऊन? आता ती स्वयंपाक करता करताच एखाद्या बारीनं जाळून बी घेईन, काय करीन? आणि ती जळाल्यावर तुला ज्याला जावं लागेल. करू देतं का माणूस? काऊन? कारण तिला स्वतःचीच काही नाही, शुद्धी नाही, पागल आहे, त्याच्यामुळं तिला स्वयंपाक करू देत नाही. बरं, पूजापाती करायला लावतात तिला, काऊन? कारण ती काय करेल काही सांगता येत नाही. ती देव बी फेकून देईन, करीन तर पूजा लहर आली तर फेकून बी देईन ती, कारण ती काय झालेली हा. म्हणून तिला तिच्या स्वातंत्र्यानं काही करू देत नाही. तसं आज्ञेने जीव, आपलं कल्याण कशात आहे आणि घात कशात आहे हे आपल्याला कळत नाही. मग आपण जरी हितासाठी करायला गेलो तर काय होतोय? म्हणून आपल्या म्हणण्यानं आपण काही करीत जाऊ नये. म्हणून काही करायचं होतं ज्ञानेश्वरी वाची जावा, काय करीत जाता संताला विचारी जा. ते ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं ते पाहतो म्हणे जा अगोदर, आणि मग पक्क काय करतो, काय करायचं ते. आणि त्याच्यात सगळं सांगितलं त्यानं, सगळे शास्त्र कोणी सांगितले? संतानं सांगितलेले. पैसे बी मिळवायचे, कसे मिळवायचे, ते कोणचा धंदा करायचा ते ज्ञानेश्वर महाराजाला विचारून करायचा. हां, आणि परमार्थ बी करायचा असला तर संताला विचारून करी जा. म्हणून शहाण्याला विचारून करीत जा. एक तर शहाणं होऊन करीत जा. पहिली गोष्ट काय होऊन करीत जा. कोणची गोष्ट कशी केली पाहिजे? हा, शहाणं होऊन केली पाहिजे. आणि एखाद्या बारी नसला तर आपल्याला शहाणपणा, तर शहाण्या माणसाला विचारून केली पाहिजे. काय केलं पाहिजे? हा, समजा आता आपल्याला काही व्यवहारातल्या बी काही गोष्टी करायच्या असल्या, समजा स्वयंपाक बी करायचा असला, तर त्याच्यातलं अगोदर काय करावं लागतं? ज्ञान संपादन करावं लागतं ना. आणि ते ज्ञान संपादन मग काय करा? स्वयंपाक करा. आणि समजा ज्याला स्वयंपाक करायचं ज्ञानच नाही, त्याला स्वयंपाक करायला द्याला तर मीठ किती टाकीन? त्याला काय एखादा जितकं पाणी टाकलं तितकं बी मीठ टाकून देईन, त्याला ज्ञानच नाही दिलं. काय करेन ते? हा, आणि बुरकी किती टाकीन त्याला काय माहीत आता किती टाकीन. तर ते म्हणे सगळं सारखंच टाका याच्यात, आता कमी आधी कशाला टाकायचं त्याच्यात? हा, होईल का ते स्वयंपाक? नाही. म्हणून अगोदर त्याचं काय असा शहाणं होणंच करावं माणसानं, करायचं झालं तर. हां, पण आता एखाद्या वेळेस नाही येत तर मग तिनं विचारित जावं नाही, की जिनं स्वयंपाक केलेलं तिला विचारा की याच्यात बुरकी किती टाकायची, मीठ किती टाकायचं, पाणी किती टाकायचं, तेल किती. हा, नाहीच येत आता, सगळ्यालाच येत आहे असं थोडं आहे काही. हां, पण नसलं बी येतं आपल्याला तर काय केलं पाहिजे? विचारून. शहाण्या माणसाला ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे त्याला काय केलं पाहिजे? विचारलं पाहिजे हे काय करायचं काय नाही करायचं. मग ते जसं सांगेन तसं जर टाकलं तर स्वयंपाक कसा होईल? व्यवस्थिशीर होईल. आणि ते सगळ्याला खायला कामी बी याची बी तृप्ती होईल. नाही तर मग असलेल्या सामुग्रीचा बी नाश होऊन जाईल. खायच्या तर कोणाच्या कामाचा नाहीच, याचं बी पोट भरणार नाही, आणि सामुग्रीची बी काय होईल? नुकसान होईल. तसं हे परमार्थ करणारे लोक ना, महाराज कोणता ठेवायचा ते ठरवते ते आपलं, ज्याला काहीच अक्कल नाही ते. हां, पंक्ती कोणाचा भाग म्हणजे परमार्थ कसं करायचं. म्हणून तर महाराजांनी सांगितलं बाबा, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. म्हणून बाबा हो, परमार्थ करायचा असला तर कोणाला विचारून करीत जा? संताला, शहाण्याला विचारून करीत जावं. मग आता इथं देव कसे आहेत? शहाणेच आहेत. आता देव आपल्याला किंवा अर्जुनाला ज्ञानाचं महत्त्व सांगायला लागतं. काय सांगायला? ज्ञानाचं महत्त्व सांगायला. म्हणून काय महत्त्वाचं असतंय हे आपल्या मनानं ठरीत जाऊ नये.
कारण आपण कसे आहोत, अज्ञानी आहोत. आणि अज्ञानी असल्यामुळं, आणि आपल्याला कोणाचं अज्ञान आहे, आपल्याच असलेल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं आपण जर आपल्याच बाबतीत अज्ञानी आहेत तर बाकी सगळ्या बाबतीत कसे आहेत, अज्ञानी आहेत. म्हणून अज्ञानानं ज्याचं महत्त्व सांगितलं असन ते महत्त्वाचं नसतं. आता आपले माय बाप सोयरी यांनी सगळ्यांना कशाचं महत्त्व वर्णन केलं, संसाराचं वर्णन केलं. आणि संसाराचं महत्त्व वर्णन केल्यामुळं आपण त्याच्या बोलण्यावर काय ठेवला, विश्वास ठेवला. आणि काऊन ठेवला तर आपण त्याला शहाणं समजलं म्हणून. काय काय कसा असतो विश्वास, कुठून कुठून काय उगवतं ते पाहा अगोदर. समोरच्या माणसाच्या शब्दावर विश्वास असला तरच आपण त्याचं ऐकतो. त्याच्यावर जर विश्वास नसला तर आपण त्यानं सांगितलेलं ऐकत नाही, तपासून पाहतोय खरं आहे का खोटं आहे. अगोदर त्याच्यावर काय ठेवतो आपण, विश्वास ठेवतो. त्याच्यावर का विश्वास ठेवतो, त्याला शहाणं समजतो. म्हणून काय समजतो की जो हे सांगतोय त्या बाबतीत त्याला ज्ञान आहे, त्या बाबतीत तो कसा आहे, शहाणा आहे, असा अगोदर समजतो. त्यावेळेसच आपण त्याचं ऐकतो. आता हे मुलं शिक्षकाचं काऊन ऐकत आहेत, किंवा हे त्याच्यातले कसे आहेत, तज्ज्ञ आहेत, शहाणे आहेत, म्हणून ते त्याचं ऐकतात. तसं हे आपण संसार करणाऱ्याचं काऊन ऐकतो, आपण त्याला काय समजतो, शहाणे समजतो, म्हणून त्याचं ऐकतो. आणि ऐकतो तसं करतो आपण. म्हणून अगोदर त्याला बी मूर्ख ठरवा. काय ठरवा आता, म्हणून इथून सुरुवात होती. म्हणून जर तुम्हाला लोक शहाणे वाटतेत तर आपण त्याचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला की महत्त्व कशाचं वाटणार. म्हणून पहिल्याने हे लोकायला काय ठरवा, पहिल्याने मूर्ख कळाले पाहिजे. हे जर कळत नाही तर हे पुढचं जाणार नाही. तुम्ही किती बी म्हणले तरी मागचं कारण कळाल्याशिवाय कार्याची निवृत्ती होत नसते. काय कुठलीही गोष्ट ध्यानात असू द्या, नियम कुठं बी लागत होते, कशात बी लावा तुम्ही, कारणाची निवृत्ती झाल्याशिवाय कार्याची निवृत्ती होत नसते. आणि कारणाची निवृत्ती झाल्यावर कार्याची आपोआप निवृत्ती होत असते. ते निवृत्त करायचा ताण घ्यायचं काम पडत नसतं. म्हणून अगोदर कशाची निवृत्ती केली पाहिजे, कारणाची निवृत्ती केली पाहिजे. संसाराच्या नादी काऊन लागला, त्याचं महत्त्व वर्णन केलंय. नादी लागण्यासारखा नाही तो संसार, अनित्य मलिन दुःखरूप आहे. तो नादी लागण्यासारखा नाही. पण काऊन नादी लागला, त्याचा मोह काऊन झाला, त्याला चांगलं समजलं म्हणून ना. मग आता तो चांगला नसताना त्याला चांगलं समजलं काऊन, या लोकांना सांगितलं, लोकांचं काऊन ऐकलं, तू त्याला शहाणा समजलं म्हणून. मग ते शहाणे, मग आता त्यानं वर्णन केलं, ज्याचं वर्णन केलं त्याच्या नादी लागून तुला सुख झालं का दुःख झालं. आणि त्यानं नादी काय म्हणून लावलं, हे सुखरूप म्हणून लावलं. आणि झालं काय, मग ज्यानं नादी लावलं सुखासाठी ते करायला गेलं तर काय झालं, मग दुःख झालं. म्हणल्यावर हे कसे येतं, मूर्खच आहे का नाही. बरं हे बी कसे येतं, दुःखी. जो देखे सो दुःखी बाबा, सुखिया कोई. मूर्ख कसं ठरवायचं ते बा अगोदर. कोणाला बी मूर्ख म्हणले मारतील ना ते लोक. मूर्ख ठरला पाहिजे. काय झालं पाहिजे, असं मोग म्हणल्यावर आपण शहाण्याला बी मूर्ख म्हणून कधी कधी. मूर्ख कोणाला ठरवलं पाहिजे, ते तुकाराम महाराज म्हणले बाबा कोणाला मूर्ख ठरवलं, ते म्हणले जो देखे सो दुखिया बाबा, आणि जो दुखिया बाबा तो मूर्ख बाबा. काय काय मूर्ख बाबा. कारण त्यानं आतापर्यंत प्रयत्न केले ते कशा करता, सुखा करता. मग आता
पर्यंत प्रयत्न करून सुख झालं का दुःखच वाढलं? मग केलं सुखासाठी आणि वाढलं काय? म्हणजे त्याच्या करण्यात मूर्खच आहे का नाही? समजा एखादा माणूस आहे व्यापार करायला, मग व्यापार करण्यात कशा करता करायला? नफ्या करता. महिना 2 महिने व्यापार केला, नफा तर नाही मिळाला, असलेलं मुद्दल विकावं लागलं, बुडालं. त्याच्याकडून व्यापार करायचं शिकतान का नाही तुम्ही? काऊन? अरे नफा तर नाही, मुद्दल बी बुडवल्या गेलं. ना आपण समजू की नाही हा व्यापार करण्याच्या बाबतीत मूर्ख आहे म्हणून? चला तसं हे माय बाप सुरे म्हातारी माणसाला शिकवतात ना शहाणपणा. असं करा पोरू, तसं करा, तसं करा. त्याला म्हणा आतापर्यंत तुम्ही संसार करून तुम्हाला संसारात सुख झालं का? नाही. बरं झालं म्हणा तर मग कणायले खाऊन रोज संध्याकाळी कणत पडता रोगानं. कणायले खाऊ मग सुख तर काही झालं नाही. पण सुख मिळता दात पडले, डोळे बी गेले, पांढरे केस, म्हणजे मुद्दल बुडवलं. कसं बुडवलं? आता तुम्ही तुमचं सुख तर नाही मिळालं, दुःख बी वाढलं, आणि काय झालं? मुद्दल बुडालं तुमचं. म्हणून हे सगळे कसे असले पाहिजे? मूर्ख असले पाहिजे. म्हणून असं लांब ठरायचं आहे. हे कसं आहे हो? मूर्ख आहे. मग तो बाप असू द्या का माय असू द्या का एखादा महाराज असू द्या, कोणी बी असू द्या. मग आता मग तू कोण सुखी आहे, कोण शहाणे? जे सुखी येतं ते शहाणे. मग कोण सुखी येतं? संत सुखी येतं, देव सुखी आहे. भगवान श्रीकृष्ण कसे होते ते? ते म्हणले ना, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आणि तुम्ही बी नका चर पडू, तुम्ही बी घ्या. ते म्हणले आम्ही सुखी आहेत असं नाही, तुम्ही बी या आमच्याकडं, तुम्हाला बी देतो आम्ही, तुम्ही बी पोटभर खा. कोण कोण या रे लहान थोर, कोण या ती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. हे म्हणते का असे व्यवहारात कोणी इकडं? नाही. म्हणून शहाणे कोण आहेत? संत. कशामुळं? सुखी कृताकृत्य झाले, इच्छा केली ती पावले, कृतार्थ झाले. त्याची जी इच्छा होती काय झाली? ती पूर्ण झाली. म्हणजे त्याची पूर्ण झाली. मला कशा कळत? तुम्ही त्याच्या संगतीत जाऊन बसल्यावर काय झाल्यावर आता झाला. म्हणून संत कसे येतं? शहाणे येतं. म्हणून आपल्याला जरी कळत नसलं तर कोणाचं ऐकलं पाहिजे? शहाण्याचं ऐकलं पाहिजे. आणि शहाण्याचं ऐकून जर केलं तर आपलं काय होत असतं? कल्याण. पाप जात असतं आपलं, पाप अज्ञान जात असतं. काय होत असतं? आणि एकदा अज्ञान गेलं की आपलं काय झालं? काम झालं. म्हणून सगळ्यात मोठं पाप काय आहे? अज्ञान. आणि अज्ञानात केले गेलेलं सगळं काय आहे? मग पापच आहे. अज्ञानाचं ऐकून केलेलं बी पाप आहे. म्हणून अर्जुना हे सगळेच कसे येतं? पापी येतं. पापी येतं म्हणून भ्रांत बी येतं. पाप असल्यावर पुढचा प्रश्नच नाही. आता पाप येत म्हणून भ्रांत बी येतं, आणि भ्रांत येत म्हणून मोहग्रस्त बी येतं. म्हणून अर्जुना, म्हणून तूच हे असं आहे असं नाही, सगळेच आहेत असे. म्हणून असू द्या, आता केवढा बी मोह असू द्या, भ्रांती बी असू द्या, पापाचा डोंगर बी असू द्या जे असून ते. पण ज्ञानामध्ये काय आहे? एक प्रकारची शक्ती आहे. ते ज्ञानशक्तीचे निपाडे आघवेची गा तोकडी. म्हणून ज्ञानात काय आहे? आपण जे चिंतन करतो ना, याच्यामध्ये काय आहे? एक प्रकारची शक्ती आहे की हे सगळं पाप नष्ट होईल. मग काय? परमात्म्याचं ज्ञान काय असतं? काय असतो परमात्मा? त्याचं आपण काय करतो? इथं चिंतन करतो. परमात्मा कशाला म्हणाव आणि परमात्म्याचं ज्ञान कशाला म्हणावं,
इतकी गोष्ट ध्यानात घ्या आता.